नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, तुकाराम मुंडे हे काय नाव आपल्याला नवीन नाही. हे नाव आपण बऱ्याच वर्षांपासून ऐकत आलेलो आहे. तुकाराम मुंडे हे IAS अधिकारी आहेत आणि ते त्यांच्या कार्यशैलीमुळे, त्यांच्या काम निकाली लावण्याच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. अतिशय कडक शिस्त, 100% प्रामाणिकपणा आणि त्यांची काम करण्याची स्टाईल यामुळे तुकाराम मुंडेंचं नाव हे नेहमीच चर्चेत असतं. तुकाराम मुंडे यांची IAS म्हणून 21 वर्षांची सर्व्हिस झालेली आहे. या 21 वर्षांच्या नोकरीमध्ये त्यांच्या 25 वेळेस बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे जर ॲव्हरेज सरासरी काढली तुम्ही, तर 1 वर्ष सुद्धा एके ठिकाणी त्यांची सर्व्हिस नव्हती. यामागे वेगवेगळी कारणं आहेत. कारण ते ज्या विभागात जातात, ज्या भागात त्यांची पोस्टिंग असते, तिथे सर्व प्रकारचे माफिया, सर्व प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या लोकांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण होते. याची उदाहरणं आपण समोर पाहणारच आहोत. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारली. 25 मे रोजी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि 26 मे पासनं पूर्ण महाराष्ट्रात सर्व माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये फक्त आणि फक्त अन्न आणि औषध प्रशासनाची चर्चा होती. याचं कारण म्हणजे तुकाराम मुंडे यांनी धाड मारण्याचं जे काम सुरू केलं, त्याला काही तोड नाही. तुकाराम मुंडे यांनी 11 जून रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत काही आकडेवारी त्यांनी दिली. 25 मे ते 11 जून साधारणपणे 16-17 दिवसांच्या या काळात तुकाराम मुंडे आणि त्यांच्या टीमने 355 ठिकाणी धाडी टाकल्या. 355 ठिकाणी धाडी टाकल्यानंतर त्यांना 244 ठिकाणी भेसळ किंवा नियमाचं उल्लंघन आढळून आलं. म्हणजे 95% जास्त ठिकाणी त्यांना चुकीची कामं आढळून आली. तातडीने 250 FIR नोंद झाले. 250 FIR आणि 350 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. 26 वाहनं जप्त करण्यात आलेत 16 ते 17 दिवसांच्या काळात. मित्रांनो, या आयुक्त पदावरती बसणाऱ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पूर्ण कार्यकाळात सुद्धा इतक्या धाडी टाकलेल्या नसतील, जितक्या तुकाराम मुंडे यांनी 16-17 दिवसात धाडी टाकल्या आणि इतकी मोठी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे याच पत्रकार परिषदेत तुकाराम मुंडे यांनी एक महत्वाची घोषणा केली, ती म्हणजे गुटखा बंदी असताना सुद्धा सर्रास गुटख्याची विक्री होत आहे. यापुढे गुटख्याची विक्री करताना कोणी जर आढळून आलं किंवा गुटखा साठवून ठेवलेला सुद्धा आढळून आला, तर त्याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. थेट मकोका त्याच्यावरती लावण्यात येईल. इतका गंभीर इशारा तुकाराम मुंडेंनी या माफियांना दिलेला आहे. यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पनीर. रोजच्या आपल्या खाण्यापिण्यात येणारं पनीर. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, तर महाराष्ट्रात जितकं दूध उत्पादन होतं, त्यापेक्षा जास्त डिमांड ही फक्त दुधाचीच आहे. म्हणजे 100 लिटर दूध जर महाराष्ट्रात उत्पादन होत असेल, तर दुधाची डिमांडच माळत 125 ते 150 लिटरची आहे. त्यामुळे निव्वळ फक्त दूध जरी सप्लाय करायचं म्हणलं, तर ते सुद्धा कमी पडेल. इतकं कमी दुधाचं उत्पादन आपल्याकडे आहे. त्यामुळे दुधजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून बनवलेल्या पदार्थांची तर चर्चाही न केलेली बरी. दही, पनीर किंवा इतर काही मिठाई वगैरे यासाठी पाहायला गेलं तर दूधच उत्पन्न नाहीये. त्यात पनीरचं सेवन हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. वेगवेगळ्या चायनीज पदार्थांमध्ये पनीर, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये, व्हेजिटेरियन डिशमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय डिश म्हणजे पनीर. पनीरचे स्टार्टर्स, पनीरचे मेन कोर्स हे मोठ्या प्रमाणात सेवन केले जातात. पण जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी पनीरच्या भेसळीवरती कार्यवाही सुरू केली, तेव्हापासून डायरेक्ट रेस्टॉरंटमध्ये पनीर गायब झालं. मार्केटमध्ये पनीरचा तुटवडा निर्माण झाला. का? कारण जितकं पनीर हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्यातलं जास्तीत जास्त पनीर हे डुप्लिकेट आणि भेसळयुक्त आहे. तुकाराम मुंडेंच्या कारवाईच्या भीतीने हे भेसळयुक्त आणि डुप्लिकेट पनीर मार्केटमधनं डायरेक्ट गायब झालं
आणि मार्केटमध्ये रेस्टॉरंटमध्ये पनीरचा तुटवडा जाणवू लागला. 1-2 दिवसात हा तुटवडा कसा निर्माण झाला? रेस्टॉरंटच्या मेनू कार्डमधनं पनीर डायरेक्ट गायब कसं काय झालं? कारण ते रेस्टॉरंट हॉटेलवाले डुप्लिकेट पनीर वापरत होते, जे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मित्रांनो, तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने कारवाई करण्यास सुरुवात केली, ज्या पद्धतीने सरळ केलं सुतासारखं सगळ्यांना, त्याला काही तोड नाही. एखादा अधिकारी जर प्रामाणिकपणे कायद्याच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे शिस्तीत जर आपलं कर्तव्य बजावत असेल, तर एखाद्या राज्यात त्याचा काय परिणाम दिसून येतो हे आपण तुकाराम मुंडे यांच्या कारवाईतून बघत आहोत. तुकाराम मुंडे हे यांच्या नावाची दहशत इतकी आहे की नगर आणि पुण्याच्या दरम्यान असलेलं सुपा, या सुप्यावरती एके दिवशी तिथला बाजार मोठा प्रसिद्ध आहे. तिथे बाजाराच्या दिवशी एक अफवा पसरली एका मेसेजद्वारे की तुकाराम मुंडे हे त्यांच्या टीम सोबत इथे येत आहेत. मित्रांनो, अवघ्या काही मिनिटात अख्खी बाजारपेठ बंद झाली. चहा पाण्याच्या टपरीपासनं ते मोठमोठ्या व्यापाऱ्यांची दुकानं धडाधड त्याचे शटर डाऊन झाले आणि अख्खं मार्केट हे बंद झालं. का? अर्थात या सर्व दुकानांवरती गुटख्यापासनं ते भेसळयुक्त डुप्लिकेट पदार्थांची विक्री होत होती. आणि ही फक्त अफवा होती की तुकाराम मुंडे येत आहेत. तुकाराम मुंडेंच्या शेड्यूलमध्ये तसा काही प्रोग्राम नव्हता, त्यांचा काही तसं जाण्याचा प्लॅनही नव्हता आणि काहीही नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ही अफवा पसरवली, तुकाराम मुंडे येत आहेत आणि अख्खं सुप्याचं मार्केट हे बंद झालं. इतकी दहशत या एका अधिकाऱ्याच्या नावाची आहे. याचप्रमाणे नाशिकला पोस्टिंग असताना तुकाराम मुंडेंना एकदा एका मंदिरात आरतीसाठी बोलवलं. सकाळी 8 वाजता ते वेळेवर पोहोचले. 8:30 वाजता आरती करून बाहेर आले. जनरली जिथे आपण निमंत्रित असतो, जिथे आपल्याला आमंत्रण दिलेलं असतं, तिथे आपण अतिशय सॉफ्टपणे वागत असतो. तुकाराम मुंडे मंदिराच्या बाहेर आले आणि मंदिराच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये पूजेचं साहित्य विक्री करणाऱ्या फुलांच्या दुकानांमध्ये त्यांनी बंदी घातलेल्या कॅरी बॅग्स बघितल्या. त्यांनी तातडीने मंदिर प्रशासनाच्या लोकांना बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की या कॅरी बॅग्स याच्यावरती बंदी आहे. संध्याकाळपर्यंत जर इथल्या एकूण एक कॅरी बॅग निघाल्या नाही तर संध्याकाळी मी स्वतः इथे बुलडोजर आणि पूर्ण टीम सहित येईल आणि ही पूर्ण बाजारपेठ बंद करून उद्ध्वस्त करून टाकेल. ज्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण आहे त्या ठिकाणी सुद्धा IAS तुकाराम मुंडे हे अशा कडक पद्धतीने वागतात. म्हणूनच त्यांच्यातील संवेदनशील आणि जागरूक अधिकारी हा नेहमीच कार्यरत असतो. तुकाराम मुंडेंनी जे काम केलं ते इतरही करू शकतात, पण आपल्या इथं माफियांचं सेटिंग, अंडरस्टँडिंग या सर्व गोष्टी चालत असल्यामुळे इतकी मोठी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आपण कधीच बघितलेली नाही. अलीकडेच छगन भुजबळांनी सुद्धा तुकाराम मुंडेंच्या या कारवाईला पूर्ण पाठिंबा आणि सपोर्ट असल्याचं जाहीर केलेलं आहे. तुकाराम मुंडेंना या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलं की तुम्हाला धमक्या येतात का माफियांकडनं? तुकाराम मुंडेंनी हसत अतिशय सहजपणे म्हणाले की मला जे धमक्या देतात त्यांनी आधी माझा इतिहास तपासावा आणि मग मला धमक्या देण्याविषयी विचार करावा. मित्रांनो, एखादा अधिकारी जर मनात आणलं तर काय नाही करू शकत, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे IAS तुकाराम मुंडे. तुम्ही सुद्धा तुकाराम मुंडेंच्या अनेक बातम्या, त्यांचे कारनामे वाचले, ऐकले आणि पाहिले असतील, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.